गुड मॉर्निंग। आज 20 जानेवारी तुम्ही बघितलं असेल निफ्टी आज आणि बँक निफ्टीसुद्धा पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत आहे। आणि सकाळी जर तुम्ही न्यूज बघून फर्स्ट कॅन्डलला जर ट्रेड घेतला असेल किंवा निफ्टी पॉझिटिव्हमध्ये बघून जर तुम्ही मार्केट वरती जाईल अशा हिशोबाने जर पहिल्याच कॅन्डलला जर ट्रेड घेतला असेल तरी ते तुम्ही बघू शकता डाऊनफॉल आलेला, इथंपर्यंत डाऊनफॉल आलेला आहे मार्केटमध्ये। तुम्ही बघू शकता 23,290ला ओपन झाली, 23,170 पर्यंत निफ्टी गेलेली आहे। तर फर्स्ट कॅन्डललाच तुम्ही ट्रेड घेऊ नका। टेक्निकल लेवल असतील तर फर्स्ट कॅन्डलला तुम्ही ट्रेड घेऊ शकता। टेक्निकल ॲनालिसिस जर प्रॉपर येत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता ट्रेड फर्स्ट कॅन्डलला सुद्धा। पण टेक्निकल ॲनालिसिसवरती ट्रेड नाही तरीसुद्धा तुम्ही फर्स्ट कॅन्डलला मार्केट पॉझिटिव्हमध्ये आहे, गॅपअप ओपन झालेला आहे किंवा वरती जाईल अशा हिशोबाने जर ट्रेड घेतला तर बराचसा लॉस इथे होऊ शकतो। तर इथे बँक निफ्टीमध्ये बघू शकता, बँक निफ्टीमध्ये फर्स्ट कॅन्डल रेड झाली, पण टेक्निकलवरती तुमच्या ट्रेड आहे तरच बाय करा। तुमच्याकडे स्टॉप लॉस टार्गेट आहे तर तुम्ही बाय करू शकता, पण कुठे पण ट्रेड घेऊ नका। जर ट्रेड नसेल तर प्लीज अवॉइड करा, नाहीतर खूप मोठा लॉस होण्याचे चान्सेस आहेत। आज मार्केट थोडं पॉझिटिव्हमध्ये आहे, निफ्टी अजून एवढी पॉझिटिव्हमध्ये वाटत नाही। +30 दिसते तुम्हाला, पण ट्रेंड अजून अप ट्रेंड झालेला नाही। बँक निफ्टीमध्ये अप ट्रेंड आहे, पण जिथे सपोर्ट रेजिस्टन्स जे काय आपल्या टेक्निकलनुसार मिळेल तरच बाय करू शकता। अदरवाईज तुम्ही कुठे पण एंट्री घेऊ नका, कारण छोट्या छोट्या चुकांमुळे बरेचसे लॉसेस होतात। तर त्या छोट्या छोट्या चुकाच खूप महागात पडतात। तर मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक शेअर्समध्ये तुमच्याकडे बाय करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस आणि लाँग टर्म जर तुम्हाला बाय करायचं असेल तर टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही ॲनालिसिस पाहिजे, तरच तुम्ही कोणत्याही शेअर्समध्ये एंट्री घेऊ शकता।